श्रोते हो, सकाळचे 11:05 झालेली आहेत आणि सोमवार, बुधवार, शुक्रवार ह्या 3 दिवशी आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे, सहज संवाद. ह्याच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? नेहमीच आपला संवाद होत असतो आणि तो सहजच असतो, अगदी आपल्या जिव्हाळ्याचा असतो, आपुलकीचा असतो. तसा असतो आपला वृद्धिंगत होऊ देत आणि होणारच आहे. या सगळी शुभेच्छा एकमेकांना देऊया. आजच्या कार्यक्रमात श्रोते हो, मी होम स्कूलिंग, आता शाळांची गडबड सुरू झालेली आहे, ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि शाळा, लहान मुलांची शाळा किंवा शाळा, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या खूप आई-वडिलांच्या जिव्हाळ्याचा आणि अगदी कटकटीचा सुद्धा असा विषय आहे. आणि ह्याच्यामध्येच एक नवीन फॉर्म म्हणूया तर होम स्कूलिंग हे सुद्धा आहे. तर हे होम स्कूलिंग म्हणजे काय आणि होम स्कूलिंग खरंच आवश्यक आहे का आणि ते कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, त्याचा परिणाम काय, त्याचे फायदे तोटे काय, या सगळ्यांबाबतीत आज आपण बोलणार आहोत. फोनवरून आम्ही आमंत्रित केलेलं आहे आंत्रप्रिन्युअर, लेखिका आणि अनुवादिका, एज्युकेशनलिस्ट. होम स्कूलिंगचा पाया 18-19 वर्षापूर्वी असा घातला गेला आणि तो एक अभिनव प्रयोग ज्यांनी केला आणि तो प्रयोग यशस्वी करून दाखवला, अशा निलिमा देशपांडे आज फोन लाईनवरती आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. हॅलो, नमस्कार. हॅलो निलिमा, नमस्कार. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात, सहज संवाद या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे तुझं. आणि धन्यवाद. आणि होम स्कूलिंग विषयी आज आपण खास बोलणार आहोत आणि तू काही पुस्तकं सुद्धा लिहिली आहेस, त्याही विषयी आपण बोलणार आहोत. आणि मुख्य सब्जेक्ट विषय असणार आहे की आपला होम स्कूलिंगचा म्हणजे तू 18-19 वर्षापूर्वीच हे सगळं हा प्रयोग केलेला आहे तू, तर त्या संदर्भातही आपण बोलणार आहोत. तुझं खूप खूप स्वागत. आमचे अनेक महाराष्ट्रभर श्रोते आहेत पसरलेले आणि आमच्या प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही अनेक श्रोते आहेत आणि तुझ्या या आपल्या संवादाची वाट पाहतात आहेत. मला वाटतं की आपण सुरुवातीला एक गाणं ऐकूया का? म्हणजे एक प्रार्थना आहे. हो, नक्कीच. हा, आणि मग हो, सुरू करूया, नक्की. कारण शाळेचा विषय होम अगदी स्कूलिंग आहे, तर प्रार्थनेने सुरुवात करूया, नाही का? क्या बात आहे. नक्कीच, हा, नक्कीच. हा. गगन सदन तेजो मय, गगन सदन तेजो मय, तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश देई अभय, गगन सदन तेजो मय, गगन
हॅलो. हॅलो. हॅलो निलिमा, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद. होम स्कूलिंग हो. आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहून तुला कसं काय होम स्कूलिंग कसं काय सुचलं आणि मुळात होम स्कूलिंग का करावं असं वाटलं आणि त्यातून नेमकं काय अपेक्षित होतं असं तुला वाटतं? येस. खरं सांगायचं तर मुलगी लहान असताना तिला प्रत्येकच पालकांची जशी अपेक्षा असते की माझ्या मुलाला मुलीला मला खूप काहीतरी मोठं छान द्यायचंय, सगळं जगातलं सगळं, हं, ही एक नॅचरल भावना आहे प्रत्येक पालकांच्या मध्ये, जी माझी सुद्धा त्यावेळेला होती. हं, आणि त्यावेळेला मी पुण्यामध्ये राहत होते. हं, आणि अचानकपणे माझ्या लक्षात यायला लागलं की साधारणपणे प्रीस्कूलकडे बघण्याचा तेव्हाचा माझा तरी अँगल असा होता की 2 तास शांतता घरामध्ये आणि साधारण आयांचा हाच अँगल असतो. हं, आणि तिला मी प्रीस्कूलला पाठवत होते आणि माझ्या लक्षात यायला लागलं हं, की शिक्षण ह्या गोष्टीपेक्षा रट्टा मारून पुढे जाण्याची एक पद्धत दृढ होत चालली आहे. आणि मग अशा वेळेला मला जे माझ्या मुलीला द्यायचंय किंवा आपल्या मुलांनी आपल्या पाल्यांनी मोठं व्हावं याच्यासाठी पालकांना ज्या ज्या गोष्टी द्यायच्या असतात हं, तर त्या कधी द्यायच्या मग? कारण शाळेचा वेळ मोठा असतो. नाही म्हटलं तरी सकाळी 7ला जातात मुलं, 2, 3, 4 वाजता येतात हल्ली. तर मग अशा केसमध्ये काय करायचं? आणि मग मला त्यावेळेला अशीच कुठली तरी फॉरेन ट्रिप झाली होती आणि तिथे होमस्कूलिंग विषयी ऐकलं होतं. हं, मग हं, येऊन त्याचा थोडा अभ्यास केला की नक्की काय आहे. मग भारतामध्ये तर असं काही आपल्याकडे तेव्हा म्हणजे माझ्या बघण्यात तरी नव्हतं. हं, 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 अपेक्षा हीच होती की आपल्या पाल्याला जगातलं सगळ्यात चांगलं, सुंदर, द हं, बेस्ट म्हणजे जे जे पालकांना वाटतं ते सगळं देता यावं. हं, हं, मात्र असं एकाच वेळी सगळं देता येणं खरंच शक्य आहे का? हं, तर हं, त्याचं हं. खरं उत्तर नाही असंच आहे. हो. आणि म्हणून पाल्याला काय आवडतंय, त्याचं करिअर काय आहे, याचा एक छोटासा आराखडा आखून होमस्कूलिंगकडे आम्ही वळलो. हं, हं. अर्थातच त्याला खूप मोठा विरोध होता घरातनं सुद्धा. कारण माझ्या माहेरी सगळं शिक्षकांचं घराणं आहे हं. आणि शाळेलाच काय नावं ठेवतेस अशा पद्धतीने माझ्यावरती आरोपही झाले होते अर्थातच. हं, पण एक गोष्ट होती की मला एवढंच हवं होतं की माझ्या पाल्याचा जो वेळ आहे हं, तो शाळेत जाणे येणे आणि इतर मुलांबरोबर शिकण्यामध्ये जो जातोय ती हं, हं, हं. एनर्जी मला वेगळीकडे चॅनलाइज करायची होती. आणि हं, बस हं. एवढ्याचसाठी आपण होमस्कूलिंगकडे वळलो. आणि अपेक्षा मी म्हटलं तसं सगळ्या पालकांची असते तशी की माझं मूल द बेस्ट व्हावं. हं, 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 हं. तर सो हां, काय 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 म्हणत होतीस? हां. हां, तर मला असं म्हणायचं की साधारण सगळ्यांची हीच अपेक्षा असते. हं, पण मग आराखडा जर आपण आखला तर हं. मग शाळेसहित किंवा होमस्कूलिंग करत सुद्धा प्रत्येक पालक हे अचीव्ह करू शकतो. हे मला महत्वाचं सांगायचंय. हे झालं तुझ्या बाजूने, पण आता तुझ्या मुलीचा काय प्रतिसाद होता आणि याबद्दलही आपण बोलूया. हो, आपण एक गाणं ऐकूया का? हं? नक्कीच, नक्कीच. हं? वसंतराव देशपांडेंचं आहे. तुझं आवडतं गाणं आहे असं तू म्हणालीस, ते वाह! ऐकूया. माझं हं? अगदी आवडतं गाणं आहे. येस. ठीक आहे. ओके. बगळ्यांची म्हण. वाह, वाह, वाह! बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. शेडीत पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे हे छेडीत पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, ओल्या
प्राणात खुले ऊन अभ्रकाळते मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात त्या गाठी त्या गोष्टी त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली भर दिवसा झाली रिम झिमते अमृत ते विकल अंतरात बगळ्यांची माळ फुले अजूनी प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आपण ऐकता हा कार्यक्रम सहज संवाद. आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत लेखिका अनुवादिका निलिमा देशपांडे आणि आपण होम स्कूलिंग विषयी बोलतो आहोत. हॅलो निलिमा, नमस्कार. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुझं स्वागत. आणि आता आपण आई वडिलांविषयी बोलत होतो की आई वडिलांना असं वाटतं की सगळं आपण द्यायला हवं मुलांना, पण मुलांना काय वाटतं, मुलं कशी तयार होतात आणि काय अगदी प्रतिसाद कसा काय मिळाला? साध प्रतिसाद असं म्हणते. आणि एक छोटीशी गोष्ट सांगेन, आपल्याला सगळ्यांनाच ती माहिती असणार आहे की एका गुरुकडे एक आई आपल्या बाळाला घेऊन जाते की हा मुलगा खूप गुळ खातो तर त्याला जरा सांगा. तर गुरु म्हणतात ठीक आहे 8 दिवसांनी या. 8 दिवसांनी गेल्यानंतर गुरु म्हणतात बाळ असा रोज इतका गुळ खाऊ नये रे, तो तब्येतीला चांगला नसतो. आई म्हणते हे काय, मागच्याच आठवड्यात तुम्ही हे सांगू शकला असता. तर ते म्हणतात नाही, कसं आहे ना, आधी मी गुळ सोडला आणि मग मी त्याला सांगतोय. तर मला असं वाटतं की इथे जे गुरु आहेत ते आपण पालक आहोत आणि ते जे मूल आहे ते आपलं मूल आहे. त्यामुळे मुलं ही फक्त ऑब्झर्वेशन मधून शिकत असतात. मला सगळ्या पालकांना एक आवर्जून सांगायला आवडेल की तुम्ही काय करा, आता प्रत्येकालाच जेही आई वडील जॉब करतात किंवा अगदी गृहिणी आई सुद्धा आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीची तयारी करत असते, बरोबर. तर त्या मुलासमोर तुम्ही 4 वेळेला म्हणा की माझा ना ऑफिसचा अभ्यास आहे, माझा ना घरातला अभ्यास, म्हणजे मी उद्या कुठली भाजी करणार आहे याचं मी एक प्लॅनिंग करते की नाही. किंवा IT वाले नवीन काहीतरी शिकत असतात किंवा शिक्षक असतील वडील, तर ते आदल्या दिवशीचा उद्याचा लेसन जो तयार करायचा असतो ते करतात. मुलांना आई वडील जर अभ्यास करताना दिसले, आणि खरं सांगायचं तर आपण प्रत्येक जण अभ्यास करतच असतो, तर तो अभ्यास आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग मुलांना वाटतं हा हे बरं आहे, आम्हाला तेवढा अभ्यासाला बसवतात होमवर्कला आणि स्वतः करत नाहीत. माझ्या वेळेला कसं झालं, मी UPSC करत होते ही लहान असताना. आणि माझी आई दासबोधाच्या परीक्षा देत होती. वडील शिक्षक असल्यामुळे ते अखंड लिहित असायचे. बहीण LLM करत होती. नवरा माझा IT वाला असल्यामुळे तो म्हणायचा हा कोर्स सुरू आहे, माझा तो कोर्स सुरू आहे. तर गंमत अशी झाली की तिला इतक्या इझिली आपण जेवतो, खातो, झोपतो तसे अभ्यास करतो, हे इतक्या इझिली तिच्यामध्ये गेलं. म्हणजे खरं तर हे मला नंतर सापडलेलं आहे बरं का. म्हणजे हिला अभ्यासाची आवड लागली कशी, तर ती यातून लागली. तर मला असं वाटतं की पालकांनी जर मुलांच्याकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे आल्या आल्या तू दारातली चप्पल नाही ठेव, पालकांनी जर आल्या आल्या ठेवायला चालू केलं तर खरंच मुलांना शिकवायला सुद्धा लागत नाही. त्यामुळे कोणताही अभ्यास म्हणजे तो होमस्कुलिंगचा असू दे, शाळेचा असू दे किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या, आपण काय करतो,
खरं सांगायचं तर मुलं ही आपली खरोखर प्रतिकृती असतात आणि ती चांगलीसारखं आपल्याला फॉलो करून आपल्याला प्रत्येक गोष्ट, अच्छा बाबा असं करतात, आई असं करते, आणि हे खूप नॅचरल आहे. तर आपण जर ते विसरलो नाही, पालक लोक, तर आपल्याला अर्ध्याहून अधिक गोष्टी त्यांना शिकवाव्याच लागत नाहीत. आणि खरं म्हणजे आधी आपण शिकाव्या लागतात काही. अगदी खरं आहे. आपण आधी शिकलो की आपल्याला फॉलो करत असतात मुलं, बरोबर आहे. अगदी पण अगदी. होम स्कूलिंग म्हणजे आता त्याच्यासाठी हो. एक शाळा असते का? ती शाळा निवडावी लागते का? आणि होम स्कूलिंग म्हणजे अगदी पहिल्यापासून प्री एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो किंवा मॉन्टेसरी असं हो. म्हणतो, तिथून तू सुरुवात केली का हो. मुलीला? आणि मग ती कशी काय केली अ, आणि काय कशी झाली? ओके, ओके. हां, म्हणजे आता जसं मी मगाशी म्हणाले, की मी यूपीएससी करत होते, त्यामुळे मला अभ्यासाला वेळाची आवश्यकता होती. मी तिला प्री स्कूलला घातलेलं होतं. 2-3 तास मला शांतपणाने अभ्यासाला मिळायचे. मात्र झालं असं, की जेव्हा पहिलीला ऍडमिशन घेण्याची वेळ आली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ह्या 3-4 वर्षांमध्ये आपण हल्ली प्ले ग्रुपलाच मुलांना शाळेत घालतो. तर ती काय शिकली? तर ती एक वेगळी भाषा शिकली. इंग्लिश सारखी वेगळी भाषा शिकली. या व्यतिरिक्त तिची जी एनर्जी आहे, म्हणजे आता घरात आजी आजोबा असल्यामुळे ते तिचं वेगळेपणाने करून घेत होते. म्हणजे ज्याला आपल्याकडे पर्वचा म्हणतो, पाढे म्हणतो, जे काही छोटं मोठं एक दोन म्हणतो, जेही असेल ते. परंतु शाळेमध्ये गेल्यानंतर जर ते मूल 8-8 तास शाळेमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आल्यानंतरही त्याच्याकडून जर वेगळं काही शिकण्याची अपेक्षा करायची असेल, तर मला वाटतं हा अन्याय आहे, हे मला त्यावेळेला लक्षात यायला लागलं. म्हणजे अजून तिला पहिलीला ऍडमिशन घेतलेलीच नव्हती. मग याच्यावर उपाय काय? दुसरी एक गोष्ट मला पालकांना अगदी आवर्जून सांगायची. आपल्याकडे साधारणपणे असं म्हटलं जातं, की जे आम्हाला नाही मिळालं ते मुलांना देऊया. मला असं वाटतं, जे आपल्याला मिळालंय ना, ते जरी आपण देऊ शकलो तरी आपण आपल्या पाल्याला खूप मोठ्या लेव्हलला घेऊन जाऊ शकतो. कारण काय बरोबर. मिळालं नाही यापेक्षा काय आपल्याकडे काय आहे, ते आपल्याला आपल्या आई वडिलांकडून, त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून जे मिळाले ते आपण त्याला देऊया. म्हणजे इनडायरेक्टली ही ज्याला आज आपण स्किल इंडिया म्हणतो, ती इनडायरेक्टली स्किलच असतात आपल्या घरात. खरंय. ती हो. त्या मुलापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. आणि जेव्हा आता होमस्कुलिंगची काही शाळा नसते, होमस्कुलिंग हे घरातून करायचं असतं. आणि अगदी म्हणजे पण एक गोष्ट आहे बरं का, होमस्कुलिंग म्हणजे घरातली शाळा नाही करायची आपल्याला. नाहीतर मग शाळेतच गेलेलं काय वाईट, ऍटलिस्ट तिथं मित्रमैत्रिणी तरी भेटतात ना, तिथं तर तुम्हाला घरात राहायला लागतं. होमस्कुलिंग मध्ये घरच्या म्हणजे त्या मुलाच्या मुलीच्या आयक्यू प्रमाणे आपण पुढचं शिक्षण पटापट पुढे घेत जाऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी, की जान्हवी जेव्हा म्हणजे आम्ही होमस्कुलिंग करत होतो तेव्हा ती मराठी भाषेमध्ये जर 5वीला असेल तर ती गणितात 6वीला असायची आणि कदाचित विज्ञानात 4थीला असायची, म्हणजे आपल्या पारंपरिक एज्युकेशननुसार. त्यामुळे तिचा ज्याच्याकडे ओढा आहे तो विषय तिला आम्ही लवकर लवकर शिकवू शकलो, कारण ती ग्रास्प करत होती. हा मला वाटतं होमस्कुलिंगचा मोठा फायदा आहे. पण ज्यांना होमस्कुलिंग शक्य नाहीये, बऱ्याच जणांना शक्य नसतंच, तर त्यांनी काय करावं? आता आपल्या सरकारने सुद्धा NIOS सारख्या संस्था आहेत. थोडंसं गुगल केलं तर तुम्हाला विविध मार्ग त्याच्यासाठी आता उपलब्ध आहेत. कारण आम्ही करत होतो त्यावेळेला कुठलाही पाथवे नव्हता समोर आमच्या. आता जवळजवळ त्याला 20 वर्ष होत आली. लोकांनाही त्याचं महत्व पटलेलं आहे आणि त्या पद्धतीने मुलं शिकू शकतात. मात्र पालकांना एक गोष्ट सांगेन, इट्स अ वॉर्निंग ऍक्च्युली, की जर आपण मुलांना शाळेत घालून उदाहरणार्थ 1 रुपया फी भरत असू, तर त्यांना घरी शिकवताना आपली 2 रुपयाची एनर्जी जाते हे विसरायचं नाहीये. आणि अर्थातच ती एनर्जी चांगल्या पद्धतीने पुढे चॅनलाइज होते. पण पालकांची मनाची तयारी हा यातला महत्वाचा भाग आहे. पण मुलं म्हणजे अभ्यास करतील घरामध्ये, आणि परीक्षेचं काय आहे? आपल्याकडे नक्कीच, परीक्षा आणि नक्कीच. कॉम्पिटिशन हा फार मोठा विषय आहे. आणि अगदी 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 म्हणजे सगळे पालक याच्याशी त्रस्त झालेले आहेत की अगदी अगदी. मी परीक्षा एक आणि आवर्जून कॉम्पिटिशन. आणखीन एक सांगेन, हा. की आपला जो हा गमतीशीर शब्द म्हणून वापरते मार्क्सवाद आहे, तो जरा आपण बाजूला ठेवूया. मुलाची गुणवत्ता किती वाढते, मार्कांच्या मागे धावणार असू आपण पालक, तर मग खरंच मुलांच्याकडून अपेक्षा करणं हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. कारण मुलांना काहीच माहिती नाहीये. आपण पालक म्हणून त्यांना बोट धरून ज्या रस्त्याने नेणार आहोत, तो रस्ता आपण त्यांच्यासाठी निवडतोय. तिथून पुढचे मार्ग ते निवडणार आहेत. पण आपणच त्यांना जर नाही, तुला एवढे मार्क्स पडले पाहिजेत, नाही तुला हे आलंच पाहिजे, असं करत राहिलो तर मला वाटतं हे बर्डन होतं. आणि
खरं सांगू का, आपण सगळ्यांनी एकदा विचार करूया. अगदी प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे तसं छडी लागे छमछम किंवा शाळा नको ग आई वगैरे सारखी गाणी जी आली, हा हा त्यातला गमतीचा भाग सोडला तरी का बरं शाळा बोर होतीये? हा हा मला वाटतं शिकायचं कसं हे त्या मुलांना कोणी शिकवलंच नाहीये. म्हणजे आता आपण जेवायला शिकतो लहानपणी. आपण आधी वरण भात खातो, पोळी भाजी खातो. मग कधीतरी आपण मोठे झाल्यानंतर आता तर छोटी छोटी मुलं सुद्धा त्या जापनीज स्टिक्सनी पटापट नूडल्स खातात. हो म्हणजे मला म्हणायचंय काय, हं. की तुम्ही त्यांना एक छोटा रस्ता उघडून दिलाय, बरोबर आहे. हो 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 पुढच्या गोष्टी ते आपोआप अक्वायर करतात. फक्त ना त्यांना तुम्ही ते खायचं कसं याच्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकवल्यात. तसं शिक्षण म्हणजे एखादी गोष्ट शिकायची कशी हे शिक्षण तत्व जर आपल्या लक्षात आलं आणि अगदी खरं सांगू, आपण जुन्या गुरुकुल पद्धतींमध्ये बघितलं तर रुटीन तर त्या सुद्धा मुलांना होतं. खरं तर आपल्यापेक्षा थोडंसं ते कठीणच होतं. म्हणजे 4ला उठा, गार पाण्याने आंघोळ करा, असं. तर असं असतानाही मुलं शिकत होती. याचं कारण असं की रोजच्या शिक्षणामध्ये तोचतोपणा नव्हता. मी कोणत्याही पद्धतीने शासनाला किंवा अभ्यासक्रमाला नावं ठेवत नाहीये किंवा ह्यात शिक्षकांचाही दोष नाहीये. मला असं वाटतं शिक्षक तरी किती किती गोष्टी सांभाळतील. आपल्या मुलाला घरामध्ये जर आपण शिकायची गोडी लावली, म्हणजे साधी गोष्ट आहे, मिक्सर बंद पडला तर तुम्ही एकट्याने लगेच मेकॅनिककडे नेऊ नका. बाबा उघडून बसू देतो मिक्सर, मुलाला जरा जवळ बोलवा, बघ याच्यामध्ये काय असतं. अशा खूप गोष्टी आहेत की पालक मुलांबरोबर करू शकतात आणि त्यातनं शिक्षणाकडे बघण्याचा अँगल बदलतो. आणि पण ही गोष्ट फार ह्याच्यामध्ये महत्वाची आहे. हो अगदी खरं आहे. म्हणजे पण ह्याच्यामध्ये की एक आता पहिलीतून दुसरीत गेला किंवा 7वीतून 8वीत गेला आणि हो, मग परत 9वी 10वी, तर हे बरोबर, सगळं बरोबर. होम स्कूलिंग म्हणजे घरी आपण जेव्हा मुलांना घरात बसून यायचं, तर ह्याचा कसा काय हा, आपण मेळ घालणार किंवा बरोबर. कसं काय? हा याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. हं, एक स्वमूल्यमापन, म्हणजे आई हं, वडीलच मूल्यमापन करत राहतील. आणि दुसरं NIOS सारख्या ज्या संस्था आहेत हं, हं, त्या काही परीक्षा घेतात हं, किंवा ज्यांना हेही नको आहे ते अजून एक करू शकतात. वेगवेगळे पेपर्स आज विकत मिळतात. हं, हं, तुम्ही शिकवले किंवा तुम्ही स्वतः पेपर काढू शकता. मी प्रत्येक वेळेला उजळणी या गोष्टीला फार भर देत गेले. म्हणजे काल काय शिकलो, आज काय शिकणार, उद्या काय शिकलो, हेच आठवडा, महिना आणि वर्षांवर. हं, 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 उजळणी हा विषय जर आपण चांगल्या पद्धतीने कव्हर केला तर त्यांची मेमरी सुद्धा खूप शार्प होते. हं, म्हणजे अशी साधी गोष्ट आहे, अगदी साधी गोष्ट आहे. आपण आता एक सोपं उदाहरण घेऊया की जसं गणिताचं समजा. हं, तर हं, आपण 1-2 शिकवताना मुलाला अगदी समोर बसून 1-2 काढायलाच शिकवलं पाहिजे. अशा पद्धतीने न देता, तू आज काय बाबा 1 लाडू खाल्लास किंवा द्राक्षांसारखा छोटा म्हणजे मी आकाराने हे म्हणते. हं, हं, म्हणजे तू किती द्राक्ष खाल्लीस? 5 खाल्लीस. मग मोज बघू आता 5 द्राक्ष. अरे वा, आता तू स्ट्रॉंग होणार आहेस. हं, हं, मग द्राक्षाचा रंग कोणता आहे? हिरवा आहे. अरे छान. मग द्राक्ष खाल्ल्याने नेमकं काय होतं? द्राक्ष कोणत्या सीझन मध्ये, कोणत्या ऋतूमध्ये येतात? मला आवर्जून पालकांना हेही सांगायचं आहे की ऋतुचक्र शिकवताना आपलं भारतीय ऋतुचक्र हाऊ मेनी सीझन्स म्हटल्यावर आपल्या मुलांनी 6 म्हटलं तर आवडेल. किंवा सरळ त्यांनी बायफर्गेट करून सांगावं की आपल्याकडे 6 आणि त्यांच्याकडे 4 असतात. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे आता साहजिक आहे ना, शाळेमध्ये हे सगळं शक्य नाहीये. शाळा तुम्हाला रेग्युलर एज्युकेशन देणार आहे. ह्या गोष्टी पालकांनी करून घ्यायच्या. आणि तुम्ही जो मूल्यमापनाचा प्रश्न विचारला त्याची जी साधारण 3 आहेत. एक सोपं NIOS सारख्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, त्यांच्याकडे मूल्यमापन केलं जातं. स्वमूल्यमापन हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. पण तो जमत नसेल तर बाजारामध्ये आता चांगले चांगले वेगवेगळे पेपर्स मिळतात आणि तुम्ही त्याच्यावरून तुमचं मूल किती शिकलंय, किती पुढे गेलंय हे डेफिनेटली बघू शकता. पण म्हणजे हा जसा फायद्याची ही सगळी फायद्याची गोष्ट आणि ही पालकांच्या दृष्टीने पण हो, आहे. हो, परंतु मुलांच्या हो, दृष्टीने मुलांना कसं या वयामध्ये किंवा शाळेचं जे एक वय असतं 10वी पर्यंतचं, हो, तर त्याला हो. आपल्याला मित्रमैत्रिणी हवे असतात अगदी आणि महत्वाचा प्रश्न आहे. हा मी नाही का? वाटच बघत होते. तर अगदी. आणि माझं आवडतं उत्तर सुद्धा आहे, कारण ते आपण ऑलरेडी तसं केलेलं आहे. मी पालकांना सांगेन की समजा आपण होमस्कूलिंग करतोय असं धरूया. शाळा असेल तर काही हा प्रश्नच येत नाही. पण होमस्कूलिंग असेल तर तुमच्या मुलाकडे प्रचंड वेळ शिल्लक असतो. अशा वेळेला संध्याकाळचं मैदान, छोटासा गाण्याचा क्लास, जिथे मुलाला शिकताना बर्डन वाटणार नाही, किंवा चित्रकलेचा क्लास जिथे मुलाला शिकताना आनंद वाटेल. अगदी साधी गोष्ट आहे ना, तुला बसून रट्टा मार रे, जरा आता हे फिजिक्सचे फॉर्म्युले कर असं म्हणण्याऐवजी ये जरा आपण चित्र रंगवूया, किंवा चला आपण सारेगम म्हणूया, किंवा आज आपण ग्राउंड वरती काय
अगदी म्हणजे लंगडीच्या साध्या खेळापासून कबड्डीपर्यंत. तर मुलांना जिथे आवडतं म्हणजे मुलं जिथे एन्जॉय करतात, तसं बघितलं गेलं तर वर्गामधली मुलं सुद्धा खरा एन्जॉय वर्गाबाहेरच करतात. म्हणजे मधल्या हा हा सुट्टीत, पीटीच्या तासाला. हो हो तर बरोबर. ते आपण भरून काढू शकतो. हम्म, आणि अजून एक सांगेन ते म्हणजे वेगवेगळी शिबिरं. दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे म्हणजे अक्षरशः हल्ली तर गल्लोगल्ली शिबिरं झाली आहेत आणि मला त्याचं फार कौतुक आहे, फार आवश्यक आहे ती शिबिरं. शाळेव्यतिरिक्त तुम्हाला नवीन मित्रमैत्रिणी मिळतात. थोडंसं ग्रुपिझम कमी होतो, मुलांचा बाहेर बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे हा माझा मित्र मैदानावरचा आहे, ही माझी मैत्रीण गाण्याची आहे आणि चित्रकलेला आहे ना तो माझा तिकडचा ग्रुप आहे. मुलं म्हणजे आज आपल्या कार्यक्रमाचं नावच सहज संवाद आहे आणि संवाद ही माझी फार आवडती गोष्ट आहे आणि माझा मोठा फोकस यावरही होता त्याही वेळेला होमस्कूलिंगमध्ये की संवाद साधता आला पाहिजे. बरोबर. म्हणजे एक लहानशी गोष्ट मी मेन्शन करू का, 1 मिनिट असेल तर, हो किंवा हो मग हो पुढच्या हो. मुद्द्याला घेऊ. तर ती अशी आहे की आपण आता मी कायम म्हणते की जेनझींना नावं ठेवताना पालकांनी एकदा स्वतः आरशात बघायला हवं, कारण त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या पालकत्वाचं रिफ्लेक्शन आहे. हा या मुलांचे भाषिक गोंधळ खूप झालेत. म्हणजे बिचारे घरामध्ये एक मातृभाषा बोलतात, शाळेमध्ये कॉन्व्हेंट असेल तर म्हणजे इंग्लिश शिवाय काही बोलताच येत नाही, जे बोलता येतच नाही बिचाऱ्या मुलांना इतक्या लहान वयात. आणि मग मोडकं तोडकं हिंदी. त्यामुळे एक शब्दसंपदा असं जे आपण म्हणतो त्या मुलांकडे नाहीच आहे. आता जेव्हा आता मला म्हणजे मी हे मुद्दाम भांडणाचं काढते, मला माझ्या मैत्रिणीशी भांडायचं आहे, कारण तुम्हाला वाद घालायचा असेल तर तुमच्याकडे काहीतरी अभ्यासात्मक कंटेंट लागेल, तर भांडणाला काही अभ्यासात्मक कंटेंट लागत नाही. पण तरी सुद्धा ही मुलं भांडतही नाही, कारण त्यांच्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी योग्य प्रकारची शब्दसंपदा नाहीये. ते सोडून देतात, छोट्या शब्दामध्ये व्यक्त होतात. हा त्यांचा दोष अजिबात नाहीये, हा आपला दोष आहे. आणि संवाद साधता आला नाही की त्या मुलाला अँझायटी किंवा डिप्रेशन येणं हे किती साहजिक आहे. बरोबर. माझ्या अगदी मनातली हो. गोष्ट. खरंय खरंय. अगदी खरंय. हो. तर त्यामुळे माझ्या दृष्टीने सहज संवाद हे नाव मला तुमचं खूप आवडलं आणि मी मुलांच्या मध्ये ही फार म्हणजे माझी एक लहानशी शाळा सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा मी की महत्वाचा नियम हा आहे आमचा की शिक्षक किंवा मुलं यांच्यातलं एक कोणीतरी बोलतं राहिलं पाहिजे. भाषा डझंट मॅटर. हिंदीत बोला, गुजरातीत बोला, बोललं पाहिजे मुलांनी. बरोबर. इव्हेंच्युअली मला पालकांना हेच सांगायचं आहे की मुलांना बोलतं करा किंवा त्यांचा काही शब्द चुकला. हे पण हल्ली मराठी घरांमध्ये खूप असतं की आता ती इंग्लिश शाळेत जातात त्यांना मराठी शब्द येत नाहीत, मग त्यावरून त्यांना हसायचं. कधीतरी गंमत म्हणून हसणं ठीक आहे, पण तुम्ही जर त्यांना हसत राहिलात तर त्यांचा म्हणजे ते इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाढत जातो, मग ते शब्दच वापरणं बंद करतात. तुम्ही त्यांना सुधारा, सांगा. भाषा ही आपल्या जगण्याचं आणि समाजाशी कनेक्ट होण्याचं महत्वाचं माध्यम आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आपण विशेष भर दिला पाहिजे. आणि संवाद हा तर सगळ्यांच्याच जगण्याचा मूलमंत्र आहे खरं तर, आनंदाने जगण्याचा. अगदी खरं. आनंदी जगण्याचा मूलमंत्र म्हणजे संवाद. संवाद असेल तर अगदी मग तो भांडण का होईना पण तो संवाद असला पाहिजे. अगदी म्हणजे गैरसमज दूर होतात त्यातून. खरंय खरंय. अगदी आणि अगदी. मला म्हणजे हे सगळं फार तू जिद्दीने आणि जसं म्हणतो की आपण आता सांगताना आपल्याला सगळं गुडी गुडी असं वाटतं, पण तसं नाहीये. नाही का? नाहीये. त्यातली एक गंमत ती सुद्धा आहे बरं का. पालकांनी आवर्जून लक्षात घ्यावं हे की होमस्कूलिंग करताना म्हणजे आम्ही शिकवत होतो, मुलगी शिकत होती आणि वा 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 मुलगी एकदम हुशार झाली आणि छान शिकली आणि आता ती कन्सल्टन्सी चालवते. नाही, आम्हाला सुद्धा खूप अडचणी आल्या. मुळामध्ये अडचणी येणं हा मला वाटतं पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवाचा मूलभूत गुणधर्म आहे, त्यामुळे त्या येणारच. आता आमची गंमत कशी झाली मी सांगते. आम्ही हिला शिकवत गेलो, 6वीला पोचली ती, अतिशय उत्तम बोलायची. संवाद, जसं संवाद हे माझं प्रेम आहे म्हटलं तसं तिचा संवाद उत्तम होता, वक्तृत्व स्पर्धांना जायची, उत्तम जिंकून यायची. आणि आम्हाला एक दिवस लक्षात आलं की हिला स्वच्छ शुद्ध मराठी लिहिताच येत नाहीये. आणि जी आमची ताळंबळ झाली, कारण शेवटी बघा आम्हालाही कोणी गाईड करणारं असं नसल्यामुळे, आणि मग त्या क्षणाला म्हणजे लिटरली असं झालं की ओ शेट, आपण इथं नुकसान करतोय. अर्थात पुढच्या 3 महिन्यामध्ये माझे आई बाबा, बहीण, नवरा आणि मी असे आम्ही सगळ्यांनी 3 महिने पूर्ण वेळ त्यालाच दिला आणि तिचं लेखन पूर्ण करून घेतलं. म्हणजे मला म्हणायचंय असं की ते 3 महिने आम्हाला कुणालाही लिटरली झोप लागली नव्हती की आज आपण काहीतरी वेगळा निर्णय घेतलाय म्हणून आपल्या मुलीवर त्याचा परिणाम होता कामा नये. कारण लिहिता कसं झालं,
बाहेर जातीये, बोलतीये, संवाद साधते, मध्ये लिखाणाची बाजू मराठीची म्हणतीये बरं का मी हो विशेष हो पहा. ती हम्म, मागेच पडली. हम्म, आणि असे काही छोटे छोटे प्रसंग चांगलेच येऊन गेले की अरे बापरे आता काय. हम्म, अर्थात प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतंच. हम्म, फक्त थोडंसं धैर्य ज्याला बरोबर. courage म्हणतो आपण, हो हो एवढं बाळगलं की आपण पुढे जातो. हो तो आता तर अडचणी येणारच, त्यात बरोबर. काही आता शंका तू नाही. बोलताना हे म्हणालीस की मुलगी जेव्हा 6वीला गेली तर हो. सगळ्या श्रोत्यांच्या मनात असेल की होम स्कूलिंग आहे आणि मग इयत्ता हा. कशी काय, ती कशी काय हा ठरवणार आणि म्हणजे कुठे परीक्षा देणार, नाही बरोबर. का? हं? राईट. मराठी हं, 6वीला म्हणजे 6वीच्या हं, बरोबरीचं मराठी ती जेव्हा बोलत शिकत होती तेव्हा, असं हं, म्हणायचंय मला. हं, हं, हं. हा, अच्छा. अशा अर्थाने. म्हणजे हं, जसं मी मगाशी म्हटलं ना, चौथीत विज्ञान होतं, म्हणजे तिचं विज्ञान चौथीचं चालू असेल तर गणित 5वीचं चालू असायचं. हं, तसं हं, 6वीच्या मुलाला लिहिता येत नाही हे धक्कादायकच आहे ना. हं, हं, तो हं, म्हणजे मराठी लिहिता येत नाही, म्हणजे ती 6वीच्या लेवलचं मराठी बोलत वाचत सगळं होती. हं, तो हं, लिखाणाचा फक्त प्रॉब्लेम झाला होता. हं, 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 हं. म्हणजे थोडक्यात काय की बिनभिंतीची शाळा जर असेल अ, हो. त्याला एका अर्थाने ही बिनभिंतीची शाळा आहे, एका बंदिस्त अगदी, याच्यामध्ये अगदी. न राहता, नाही का? अगदी. असे आणि हो. आणखीनही आपण बोलूया. आता आता तुझी मुलगी, नक्कीच. तुझे होम स्कूलिंग केलंय तू खरं, आणि मग हो. त्याच्यानंतर तिने काय केलं, 10वीची परीक्षा कशी काय दिली आणि हो. मग तिने 10वीची. हं, येस. हं. तर हे सगळं आपण गाणं आपण ऐकायचंय का आधी? हो हो हे ऐकूया. एक हो. बिनभिंतीची उघडली शाळा असं एक गाणं आहे सुधीर फडक्यांचं, खूप सुंदर गाणं आहे. अरे वा वा वा. येस. ते ऐकूया निलिमा आपण. येस. हं, ठीक नक्कीच. आहे. ओके. बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू, झाडे वेली पशु पाखरे याची गोष्टी करू. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी समजून पायाचे बेडकीचे लेकरू, मासोळी समजून पायाचे बेडकीचे लेकरू, झाडे गेली पशु पाखरे याची गोष्टी करू. कसा गोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो, खपदाडातील खजिनाच्याचा हस्त खाऊन करू, खबदाडातील खजिनाच्याचा हस्त खाऊन करू, झाडे गेली पशु पाखरे याची गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्यात पोहू, भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्यात पोहू, मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू,
मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू झाडे गेली अशी पाखरे याची बोलू. हॅलो हॅलो. नमस्कार. हा, गदी माडगुळकरांचं हे गाणं होतं चिमण्यांची शाळा या सिनेमातलं, आणि सुधीर फडके यांनी ते गायलेलं होतं. खूप सुंदर हे गाणं होतं. तू जसं अगदी म्हणालीस अगदी छान. निलिमा, की बिनभिंतीची शाळा आणि मुलांना काय काय हवं आहे ते सगळं किती छान लिहिलंय गदी माडगुळकरांनी हे गाणं. अगदी अगदी अ, आणि सहजपणे मिळवून देते हे महत्वाचं. खरंय. हो. आणि हा, आपण मुलीविषयी बोलत होतो तर की हो म्हणजे आता ती काय करते किंवा 10वीची परीक्षा कशी काय हो. दिली, आणि ह्याला 10वीची जोडूनच परीक्षा मला हा हा बोल. हा प्लीज प्लीज विचारा. अ, नाही, याला जोडून मला असं विचारायचं होतं की म्हणजे परीक्षा अवघड गेली का तिला, आणि मग ते कसं काय हा झालं? 10वी म्हटलं की खूप बाप बरोबर. रे, किती हो. अख्खं घर आपलं अगदी 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 ऑक्सिजन वरती असतं सगळं, म्हणजे अगदी 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 आणि व्हेंटिलेटरवर खरं म्हणूया म्हणजे असं तसं तर. हा. हो अगदी आणि तसं हं, असण्याची खरं तर अजिबात गरज नाहीये. खरं हं. सांगायचं तर हा, आम्ही 10वीला आमचं एक म्हणजे ती सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी हं, सगळ्याच बोर्डसाठी आम्ही तिला तयार ठेवलेलं होतं. म्हणजे तिचा अभ्यास तयार होता. हं, मात्र आम्हाला एसएससी बोर्ड मधूनच परीक्षा द्यायची होती. कारण कुठेतरी हा एक जनमानसात कॉम्प्लेक्स आहे म्हणूया किंवा समज आहे की एसएससी बोर्ड म्हणजे कमी. तर असं काही नसतं. सुदैवाने आपल्यापर्यंत शासनाच्या काही गोष्टी पोहोचत नाहीत किंवा आपण तिथे पोहोचत नाही. 17 नंबरच्या फॉर्म सारखी अतिशय सुलभ व्यवस्था अनेक वर्षांपासून आपल्याकडे आहे. हं. म्हणजे ह्याच्या अंतर्गत 60 वर्षाची व्यक्ती सुद्धा 10वीची परीक्षा देऊ शकते. अच्छा. कोणीही हं, हं, ज्यांची 5वी किंवा 8वीची परीक्षा झाली. आता नियम हं, बदललाय, तो पूर्वी 4ची असायचं. हं, पण एकंदरीत आपल्यासाठी शासनाने विविध सुविधा ठेवलेल्या असताना आपण त्याचा फायदा घेत नाही असं हं, मला हं, वाटलं. हं, आणि आपण 17 नंबरचा फॉर्म भरला. हं, विशेष गंमत अशी की त्याच्यासाठी एक शाळा अलॉट केली जाते 10वीला. हं, तिथे हं, तुमची प्रॅक्टिकल्स घेतली जातात, हं, वर्कबुक भरून घेतली जातात. हं, आणि हा अतिशय सुंदर अनुभव होता. हं, म्हणजे हं. साधारणपणे सरकारी काम म्हटलं की आपल्याकडे असं असतं की इथे काय होणार आहे, इथे वेळ लागणार आहे. तर नाही, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता ती 2019ला पासआउट आहे. हं, तर मी सांगेन की आम्हाला तरी अतिशय छान अनुभव आला. हं, आणि 17 नंबर फॉर्म थ्रू तिने 10वी दिली. तिला 10वीला चांगले मार्क्स पडले. हं, त्या मार्कांच्या म्हणजे जोरावर तिने मुंबईच्या प्रथित यश किंवा म्हणजे अतिशय नामचीन संस्था सेंट झेवियर्सला ऍडमिशन घेतली. हं, तिथून तिचं पॉलिटिकल सायन्सची डिग्री झाली. हं, हं, त्याच वेळेला तिला ऍक्च्युअली तिला इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री करायची होती. हं, हं. पण तिला काही कारणाने कोरोनाचा काळ होता, ऍडमिशनचे विषय झाले. ते म्हणाले नाही हरकत नाही, मला हा तिचा शिक्षणाकडे बघण्याचा अप्रोच पालकांना सांगायचा आहे. हं, आणि इकॉनॉमिक्स मधल्या तिने काही अमेरिकन संस्थांचे कोर्स केले, हं, हं. एक्झाम्स दिल्या आणि डिग्री झाल्या ती आता MA इकॉनॉमिक्स करतेय. पण त्याच वेळेला ती स्वतःची फायनान्स कन्सल्टन्सी चालवतीये. वा म्हणजे वा. साधारण हं, अशी हं, कन्सल्टन्सी चालवण्यासाठी हं, हं, MBA करून हं, किमान 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. हं, 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 म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली शिकत जाता तेव्हा या गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. म्हणजे माझ्या हं, मुलाला ज्युनियर KG मध्येच अक्षरं लिहिता आली पाहिजेत हं, हं. असा अट्टहास करण्यापेक्षा हां. त्यावेळेला जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर हं, ती म्हणजे तो वाचवलेला वेळ म्हणजे हं, आपण जो इन्व्हेस्ट करतोय तो आपण पुढच्या काळात 3-4 वर्षांनी भरून काढू शकतो हं, असं हं, मला म्हणायचं. कारण हं, कन्सेप्ट क्लिअर होणं हे फार महत्वाचं आहे. हं, हं, आणि तिचंच असं नाही, अशी होमस्कुलिंग करणारी आता खूप मुलं आहेत जी डॉक्टरही झाली आहेत, इंजिनियर होत आहेत. हं, हं, म्हणजे असं कुठलं क्षेत्र त्यांना वर्ज नाहीये की मी होमस्कुलर आहे मग मला आता काय. हं, हे हं. पालकांना विशेषत्वाने सांगायचंय मला. हं, हं, हं. म्हणजे जसं रेग्युलर शाळेत मुलं जातात आणि अगदी. घरी बसून जी शिकणारी मुलं आहेत, जी अभ्यास हो. करतात, तर त्यांच्या आणि यांच्यामध्ये बरोबर. काही फार फरक पडतोय, किंवा घरची मुलं म्हणजे अगदी करिअर दृष्ट्या नाही. तेच म्हणते, हो. करिअर दृष्ट्या मला हो. वाटतं की उलट होमस्कुलिंग केल्याने तुझ्या सगळ्या बोलण्यातनं असं जाणवत आहे की मुलाचा सर्वांगीण विकास होतो आणि एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याला अगदी. आपण म्हणतो ते तयार होतं असं हो वाटतंय अगदी मला. अगदी. आणि मग खरं सांगू का, म्हणजे हं, हं, एक पालक म्हणून हं, हं, आपलं मूल आनंदी असावं ही आपली प्रायोरिटी आहे.
म्हणजे आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत त्याला अर्थकरी विद्या म्हटलंय, ज्याला आज आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो हा हा किंवा स्किल म्हणजे हा, तर ती अर्थकरी विद्या ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. म्हणजे बरोबर. आता हो तर सुदैवाने मागच्या काळात स्त्री पुरुष असाही भेद राहिलेला नाही, सगळेच जण कमवण्याचा मार्ग आपला आपला शोधतायत, शोध हे बरोबर. आवश्यकच आहे. पण मग मूल आनंदी राहणं हा हा फार महत्वाचा विषय आहे आणि पालकांनी त्याच्याकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. हो खरंय. मला वाटतं की आपलं ना काय होतंय की शाळा, अभ्यास, करिअर आणि आनंदी आयुष्य ह्याच्याशी जो हो, आपला एक झगडा सुरू आहे ना, आपल्याला नेमकं काय ते हा, कळत नाही असं मला वाटतं की आणि त्यातून हे अगदी अगदी. सगळे अनेक प्रॉब्लेम जसं तुझं बोलण्यातनं सुरुवातीला म्हणाली की मुलं डिप्रेशनमध्ये जातात किंवा हो ना, हो. बोलेनाशीच होतात, एकलकोंडी होतात. तर राईट. हा सगळा गोंधळ आणि आहे याला आपला जोडून आणि हा आणि एक जोडून एक वाक्य मला अगदी सांगायचंय. ते असं की आनंद, मुलांचा आनंद हा तुम्ही ठरवू नका, तुम्ही डिफाईन करू नका. कारण मी स्वतः बघितलंय की आपण सिंगापूरला गेलो तर आपण मुलीसाठी ही खेळणी घेऊया, अशी खेळणी कोपऱ्यात पडली आहेत आणि घरातलं उलथणं आणि ताट हे घेऊन जे ढाण 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 वाजवणे तेव्हाचा आनंद खरं ती कशी हो बरोबर आहे. हो मला त्याच वेळेला लक्षात आलं की आपण चुकतोय. हो 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 हो. किंवा तर ते आनंद मारायला नकोत आपण. हो किंवा पुस्तक म्हणजे पाटी आणि पेन्सिल दिले ते सोडून भिंतीवरती रेघोट्या आखतात आहेत अगदी मुलं, तो अगदी आनंद अगदी. आहे. खरंय नाही का? म्हणजे भिंती घाण होतील, कलर आता जाईल आणि लोक काय म्हणतील ह्याकडे लक्ष देऊ नका नाही का? नाही आणि हा. आपण पुन्हा रंगवू शकतो हो भिंती. भिंत रंगू मुलांचं शकतो. बालपण पुन्हा नाही येणार आहे. बरोबर आहे बरोबर. हो आणि मला म्हणजे श्री गणेशा प्री स्कूल हे तू हो. हे तू चालवतेस हो. तर ह्याची भूमिका काय आहे ऍक्च्युली नेमकी? हा हो, खरं तर सांगायचं तर मी नेहमी हे सगळ्यांना सांगते की होमस्कूलिंग हे माझं किंवा स्कूलिंग रिलेटेड गोष्टी हे माझं प्रेम आहे. हे होमस्कूलिंग संपल्यावर मला कळलं. ते अच्छा. असतं ना, हा हा हा. कोई अपना छोड़ के जाता है तब उसकी अहमियत समझ में आती होमस्कूलिंग है. हा, मग होमस्कूलिंग झाल्यानंतर मला असं वाटलं की आता आपला संपला कार्यभाग मुलीच्या बाबतीतला. हम्म, आणि मग एक वर्षभरामध्येच मला असं जाणवायला लागलं की अरे बापरे, नाही आपण अजून काहीतरी केलं पाहिजे. आणि आपल्या मुलाचं झालं ठीक आहे, आपण जेव्हा म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत, हम्म. तर ती मुलं सुद्धा कुठेतरी आपलीच आहेत ना, मग हो. मुलासाठी आपण काय करू शकतो. तर हम्म. मला एक गोष्ट लक्षात आली की काय झालंय, पूर्वी गुरुकुलला 8व्या वर्षी घातलं जायचं हम्म. आणि 8 वर्षापर्यंतची वाढ ही घरीच व्हायची. आता एनईपी 2020 नुसार 8व्या वर्षापर्यंत बालवाडी डिक्लेअर केलेली आहे सुदैवाने. आणि मग मी ठरवलं की आपण बालवाडीवर काम करायचं. प्री स्कूल आणि आपल्या प्री स्कूलमध्ये आपण एनईपी 2020ला तर फॉलो करतोय. त्याच वेळेला भारतीय संस्कृतीमधून जी गुरुकुल पद्धती आहे ह्याच्यामध्ये आत्ता मूल काय शिकतंय यापेक्षा त्याला पुढे काय लागणार आहे ह्याचा पाया मजबूत करण्यासाठी आपण ते ऍक्टिव्हिटीज मधून आणि शिक्षण म्हटलं की किंवा कुठली गोष्ट सुरुवात म्हटलं की श्री गणेशा म्हणून म्हणजे तू श्री म्हणालीस की गणेशा असं त्याचं प्राचीन नाव ठेवलंय. नाही हं. तू मगाशी पण बोलताना म्हणाल की प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीनुसार तू हे हो, स्कूल चालवतेस म्हणजे नक्की काय? हो. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आजचा कंटेम्पररी जे एज्युकेशन बाहेर चालतं मॉन्टेसरीचं ते तर आहेच, कारण ते आज काळाची गरज आहे. मात्र सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर चांगल्या पद्धतीचं पाठांतर जे तुमच्या मेंदूचा विकास करतं, वर्णमालांचा योग्य उच्चार, फक्त फॉनेटिक्स नाही, संस्कृत, मराठी आणि हिंदी सुद्धा. याचं कारण असं आहे, ज्यांना आवड आहे अशा जिज्ञासूंनी हे गुगलवर तपासावं. अमेरिकन वेगवेगळे व्हाईट पेपर त्याच्यावर अमेरिकन्सनी लिहिलेले आहेत, युरोपियन लोकांनी. खरं सांगायचं तर फिनलँड आणि जपान हे दोघंही आपल्या गुरुकुल पद्धतीला फॉलो करतायत आणि आपण त्यांचे रील्स स्क्रोल करतो इथे. किती छान आहेत या शाळा. म्हणजे मध्यंतरी म्हणजे शाळेमध्ये मुलाला समजा अमुक गोष्टी उचलून ठेव म्हणून सांगितलं तर आपल्याकडे ते आमच्या मुलाला काम लावलं असं होतं. वैयक्तिक आम्ही असं नाही म्हणत, खेळून झाल्यावर त्याने त्याचं आवरलंच पाहिजे. म्हणजे जी एक स्वयंशिस्त आहे ती लागणार. मी जो गुरुकुलमध्ये पूर्वी कसं असायचं, तू उठायचं, तुझं तू करायचंय आणि याचबरोबर सगळ्यांच्या बरोबर शिकायचंय. इथे आपण जेव्हा म्हणजे जितक्या ऍक्टिव्हिटीज आपण याच्यामध्ये केलेल्या आहेत त्या अष्टावधान नावाचा एक प्रकार आहे. अलीकडेच गणेशन म्हणून एक आहेत, त्यांना पद्मश्री मिळाली. जिज्ञासूंनी आवर्जून गुगल करावं हे शतावधानी आहेत. आपल्याकडे प्राचीन परंपरेमध्ये असे सहस्रावधानी लोक होते, त्यांना 1000 लोकांचं एकाच वेळी म्हणजे बोललेलं सगळं लक्षात राहायचं. आपल्याला इतकी गरज नाही, आपण मल्टीटास्किंग मध्ये जगतोय आज आणि आपली काय ओढाखण होती आपण बघतोय. ह्या मुलांना काही अर्थाने आणि अष्टावधान एवढ्यासाठी की वेगवेगळे विषय शिकता आले पाहिजे. जो म्हणजे ज्याला मी अगदी आवर्जून म्हणते की इंटरकनेक्शन
इंटरलिंकिंग त्याला करता आलं. म्हणजे आता मी काहीतरी बोलत असते आणि हे खूप नॅचरल आहे बरं का. म्हणजे ह्याच्यासाठी मेंदूला फक्त काही छोट्या ऍक्टिव्हिटीज मधून ट्रेन केलं की झालं. मी आवडतं उदाहरण सांगू का? मुलांचा मेंदू हा AI आहे. अच्छा. तुम्ही पालक चुकीचे प्रॉम्प्ट देताय हा. म्हणून ते चुकीचे रिझल्ट प्रोड्यूस होत आहेत. बरोबर. खरंय. आता पालक माझ्यावरती खूप चिडणार आहेत असं मला वाटतंय, पण प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. मी स्वतःही पालक आहे आणि मी अशा चुकीचे प्रॉम्प्ट देऊन चुकीचे रिझल्ट बघितल्यानंतर स्वतःला सुधारलेलं आहे. बरोबर. तर आपण प्रॉम्प्ट देताना मला इतकंच म्हणायचंय की प्रॉम्प्ट देण्यासाठी सुद्धा तुम्ही एका लेव्हलचं तुमच्याकडे शिक्षण हवं. बरोबर. तर आपल्या मुलांना आपल्याकडे ना माता पिता आणि गुरुचं ऋण सांगितलेलं आहे ना. तर ते ऋण अशासाठी आहे की आपण सुद्धा त्याला ऋण वाटावं ह्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलेलं असेल तर आपण त्या मुलाला डेव्हलप करू शकू. तर थोडंसं आपण आपल्यासाठी वेळ देऊया तो आपल्या मुलासाठी इन्व्हेस्ट करायचा आहे. बरोबर आहे. आणि मग मला सांग की सर्वांना आता काही होमस्कूलिंग शक्य नाही, नाही का? अगदी, तर अगदी. तेव्हा काय करावं म्हणजे? हा, हे तर अजून म्हणजे हा डबल बेनिफिट आहे बरं का. म्हणजे हा. तुमचं मूल शाळेतही जात आहे त्यामुळे शाळेचंही बेनिफिट घेत आहे आणि तुम्ही दिवसातला आठवड्यातला तुम्हाला जसा योग्य वाटेल तसा एक 1.5 ते 2 तास काढा आणि ह्या 1.5-2 तासांमध्ये कोणतंही प्रवचन न देता एकत्रित काय करता येईल. म्हणजे मी शाळेमध्ये सुद्धा सांगितले की कुठलेही शिक्षक मुलांना चला हे करा, चला आपण हे करूया, चला आपण बसूया, चला आपण जेऊया, आपण मिळून जेव्हा एखादी गोष्ट करतो मुलं त्यातून शिकत जातात. अर्थात आठवड्यातला 1 तास जर द्यायचा असेल तर उरलेले 6 दिवस तुम्हाला त्याच्यावर थोडा होमवर्क केला पाहिजे. रोज 5 मिनिटं द्यायला काय हरकत आहे पालकांनी. आणि हो. मला असं नेहमी वाटतं की काही काही गोष्टी ह्या जो इंग्लिश शब्द आहे प्राइसलेस असतात, आपण ज्याला अमूल्य म्हणतो तसा हा वेळ आहे. रोज तुम्ही स्वतःसाठी काढलेली 5 मिनिटं, असा 25 मिनिटांचा तुमचा अभ्यास, 30 मिनिटांचा जो काही आठवडाभराचा आणि शेवटच्या दिवशी त्या मुलाबरोबर घालवलेला 1 तास मुलं आयुष्यभर तो लक्षात ठेवतात. तुम्ही त्यांना मॉलला घेऊन जा, डेफिनेटली जा, तिथे मजा आहे. पण त्यापेक्षा त्या मुलाला मोठं झाल्यानंतर हे आठवणार आहे. म्हणजे मला आजही मी सध्या वेगवेगळ्या संस्कृत स्तोत्रांच्या वरती लिखाण करतेय तर मला आवर्जून माझे बाबा सारखे आठवतात कारण त्यांनी मला ही सगळी स्तोत्र आठवून म्हणजे पाठ करून घेतली माझ्याकडून, त्याचे अर्थ समजावून दिले. आज मला हे नाही आठवत की बाबांनी मला दुकानात नेलं आणि फ्रॉक घेतले आणि शॉपिंग करवली. बरोबर. एक असा काहीतरी अमूल्य ठेवा जो त्याच्याजवळ राहील. आणि प्रत्येक वेळेला स्तोत्र असं नाहीये, तुम्ही पुस्तकं वाचा मुलांबरोबर, गाणी म्हणा, बागेमध्ये जा, वेगवेगळ्या फुलांची झाडं, जे तुम्हाला येतं ते त्याला शिकवा आणि मग बघा मुलं तुमच्याशी कशी अटॅच्ड राहतात. म्हणजे त्यांना मित्रमैत्रिणी इतकेच तुम्हीही आवडायला लागता. बरोबर आहे. आणि खरंय. त्या वयामध्ये. हो 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 हो. खरंय खरंय. हो, एका ठराविक वयात आई वडील नकोसे होतात मुलांना. पण तू जे सांगितलंस त्यामुळे मित्रमैत्रिणी सारखेच ते आई वडिलांना ट्रीट करतील. मला अगदी अगदी अगदी. नक्की. पण निलिमा, एक आहे की तू पुस्तकं सुद्धा किती लिहिलीस ग, पुस्तकं किती छान पुस्तकं लिहिलीस तू. एक कोकणची आख्यायिका नावाचं पुस्तक तुझं किती छान आहे ते. मला वाटतं की ते हे ऑर्थर क्रॉफर्ड. आता जे क्रॉफर्ड मुंबईकरांना माहितीये क्रॉफर्ड मार्केट जे आहे हा. ते ज्याच्या नावाने आहे त्याने कोकणावरती पुस्तक लिहिलं. आता हे किती छान आहे बघा. त्यावेळेला तो इथे कलेक्टर म्हणून आला. तो फक्त कलेक्टर म्हणून बसला का इथे चला मी काम करतो आणि घरी जाऊन झोपतो नाही. तो त्याच्याकडे चिपळूण प्रांतही होता तर तो तिथे राहायचा. तिथल्या एका ब्राह्मणाकडून ज्याला इंग्लिश यायचं आणि ज्याला बायबल माहिती होतं तर ते दोघं जण चर्चा करायची आणि त्याच्यावर त्याने एक सुंदर पुस्तक लिहिलं. आणि लिजंड्स ऑफ द कोकण म्हणून. लिजंड्स ऑफ द कोकण ना, हे पुस्तक लिहिलं ना त्याने. आणि ओरिजिनल. आणि मग मी असा विचार केला की आपल्या लोकांना कळायला हवं की बाहेरून येऊन 125 वर्षापूर्वी माणसं अभ्यास करत होती म्हणजे आपल्याकडे काहीतरी होतं. तर त्याचा तो मराठी अनुवाद आहे. त्याने गड किल्ले महाराज म्हणजे सगळ्यांच्याच बद्दल भरभरून लिहिलेलं आहे. आणि त्यातली एक गंमत अशी आहे की हा जो भट होता जो त्याच्याशी बोलायचा त्याने त्याला कित्येक वेळेला बायबल मधल्या चुका दाखवल्या आहेत आणि त्यावेळेला तो म्हणायचा की जाऊ दे आता याच्या पुढे कुठे मी बोलू. म्हणजे ही फ्रेंडशिपही त्यांच्यामध्ये होती, हे महत्वाचं आहे. आणि ते त्याने लिहिलंय फ्रेंडली त्याच्यामध्ये. आणि ते पुस्तक तू अनुवादित केलंय कोकणच्या आख्यायिका नावाचं.
हो फार हो सुंदर हो पुस्तक आहे ते. मला वाटतं की अगदी कोकणातल्या माणसांनी तर वाचलंच पाहिजे, पण प्रत्येक मराठी आवर्जून वाचलं माणसाने आवर्जून पाहिजे. वाचलं पाहिजे. निलिमा, अगदी आता आपल्याकडे 5च मिनिटं राहिलेली आहेत. तर हो आता होम हो स्कूलिंगचा म्हणजे आधीचा दृष्टिकोन तुझा आणि आत्ताचा दृष्टिकोन, आता मुलगी मोठी झाली तशी तू जबाबदारीतून मुक्त झालेली आहेस. पण काय अगदी वाटतं हो तुला, आता हा शेवट आपण एक थोडक्यात आपण बोलूया. अगदी. खरं सांगायचं तर होमस्कूलिंगचं डायरेक्ट इनडायरेक्टली मला व्यसन लागलं. हा. कारण तिला शिकवताना मलाही शिकायचं कसं किंवा शिकवायचं कसं ही 2 तत्व सापडली. हम्म. आणि आता ती इतक्या ठिकाणी अप्लाय होत आहेत आणि त्याचा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा मला उपयोग होतोय. म्हणजे मी स्वतः फ्रेंच आणि संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्लिश तर आहेच. तर त्याचा अभ्यास माझा वाढायला लागला आणि मी तिला जेव्हा शिक्षण तत्व शिकवत होते त्यावेळेला मला नव्याने मी उलगडत गेले. म्हणजे मला असं वाटतं की तिच्यावर आम्ही जर 10 वर्ष काम केलं असेल तर आम्हाला पुढे मला आणि तिच्या बाबाला जवळजवळ 20 वर्षांची शिदोरी मिळाली आहे. म्हणजे अच्छा. हा, श्री हा. गणेशा स्कूल हे त्याचंच एक काय म्हणूया ब्रेन चाइल्ड आहे. आणि आज मला असं वाटतंय आता हे शाळेला 3 वर्ष होतील सुरू होऊन, आता ती हळूहळू वाढतीये. तर माझ्या पुढच्या आयुष्याची शिदोरी मला पुन्हा पुन्हा इथे मिळते. बरोबर आहे, अगदी लहान खरं. मुलांबरोबर किंवा मुलांबरोबर काम करणे इतका आनंद खरंच जगात दुसरा नाहीये. कारण ती इतकी निरागस आणि गोड असतात. हा. तुम्ही जसं घडवाल तशी घडवत जातात. आपली खरंय. हो, जबाबदारी ती त्यामुळे मातीचा वाढलेली गोळाच असते. असतात, आपण जसा आकार देऊ तशी अगदी ती अगदी होतात. हो. अगदी. आणि त्यांना आकार द्यायचा म्हणजे आपल्याला नीट आलं पाहिजे. ही जी एक मोठं खरंय. जबाबदारीचं ओझं आपल्या ओझ आहे, खांद्यावर आहे अगदी ते खरंय. फार हो. ते फार गोड आहे हे मला सांगायचंय पालकांना. हो. गोड ओझं आहे ते. हम्म. निलिमा, खूप छान संवाद झाला आपला. आमच्या श्रोत्यांनाही आवडलं असेल. की इतकं छान माहिती तू दिलीस आणि खूप खूप तुझे आभार, खूप खूप धन्यवाद. आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे तुझे आभार मानते. धन्यवाद, तू या आमच्या धन्यवाद. सहसंवाद मलाही खूप कार्यक्रमात छान आलीस. वाटलं आणि तुमचा सहज संवाद हा सर्वत्र पसरो. म्हणजे ज्याला माऊली म्हणतात संवादाचा सुवावो. तसा सुवावो म्हणजे सुवायू, चांगला हो, वायू. हो, म्हणजे हा हो. संवाद वायूसारखा सगळीकडे पसरू देत. असा हा संवादाचा सुवावो पालकांमध्ये, पाल्यांमध्ये, सगळ्या त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये अगदी सुगंधीपणे पसरावा. माझ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.